की आपली एवढी चांगली फ्रेंडशिप एवढ्याशा कारणामुळे नाही तुटू शकत श्रावणी. निगेटिव्ह फिलिंग आपल्याला कंटिन्यूस नाही करायची, डिरेक्टली ब्लॉक करायचं आणि विषय सोडून द्यायचा. म्हणजे ते म्हणतात ना, शेजारी कुत्रं भुंकतंय तर भुंकू देत, की मिस साताऱ्याचा किताब जिंकला श्रावणी सोळसकरने वगैरे. तसंच सेम होर्डिंग इथे लागलं होतं नाक्यावरती. तर तिथे कुणीतरी लगेच रात्री माझ्या चेहऱ्यावरून असा कट मारलेला आणि ते फाडलेलं. इंस्टाग्राम तर लोकांना दिसतंय कसं असतं, फुकट आहे तिथे एकदम मज्जा आहे असं लोकांना वाटतं. तर लोक इंस्टाग्रामवरती असे तुटून पडलेले असतात. काही लोकांच्यात निगेटिव्ह चर्चा पण होते की अरे लग्नानंतर हिने हिचं नाव नाही बदललं, लग्नानंतर ही जोडवी नाही घालत, मंगळसूत्र नाही घालत. पण 72 मैलसाठी मी 21 दिवस केस घेतले नव्हते बिना चपलीचे. मे महिन्यातून चालत अजून त्याचं घट्टे माझ्या पायाला आहे. त्याच्यामध्ये जर माझा गेटअप बघितला तर तो पूर्ण भिकाऱ्याशीच कम्पेअर करा असा गेटअप आहे. माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त काय आवडतं असेल तर तो म्हणजे पिंक कलर आणि बार्बीज आणि प्रिन्सेस. वेगळं नाही वाटत, म्हणजे नात्याची हनीमून फेज जी 1 वर्षानंतर संपते ती अजून चालूच आहे. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये जी चर्चा झाली ही चर्चा एकदम भारी झाली, कारण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारलेल्या आहेत सातारा क्वीन एकेकाळच्या श्रावणी सोळसकर मॅडम यांच्यासोबत. त्यांच्यासोबत आपण त्यांचे शाळेतले दिवस, त्यांनी 72 मैल एक प्रवास या चित्रपटात केलेलं काम, त्याच्यामध्ये त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, एक स्त्री म्हणून वेगवेगळ्या गोष्टींना तुम्हाला समाजात ज्यावेळी स्वतःला प्रूव्ह करायचं असतं त्यावेळी ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतं ते अनुभव, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका पॉइंटला आयुष्यामध्ये आपल्या मार्क किती मॅटर करतात, आपले मार्कांवरून आपण करिअर निवडायचं का आपल्या पॅशनवरून आपण करिअर निवडायचं, याबद्दलची खूप भारी चर्चा आजच्या पॉडकास्टमध्ये झालेली आहे. तर तुम्ही पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा, आणि हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या आईबाबांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी मदत करा. थँक्यू. सो शाणी मॅडम, नमस्कार. हॅलो. आणि पॉडकास्टवरती खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. मी तुला तुझ्या नावाने नाही पुकारू शकत, कारण माझं पूर्ण नाव श्रावणी माधव सोळसकर आहे. त्याच्यामुळे मला ते बोलतानाच ऑकवर्ड वाटतंय. ठीक आहे, पाटणकर म्हणेन. माझी क्लासमेट होती कल्याणी पाटणकर म्हणून. ओके ओके. त्याच्यामुळे हाय पाटणकर. नमस्कार. पण माधव सोळसकर याच नावामुळं खरं तर या फील्डमध्ये एंट्री झाली असं मला ऐकायला मिळालं, की जे काय आता चाललंय त्याच्यामध्ये माधव सोळसकरांचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. बरोबर, कारण बाबांनाच या सगळ्या गोष्टींची आवड आहे. ते आधीपासून नाटकात काम करत होते, त्यांनी सिरियल केलेली आहे, आणि घरात तेच वातावरण असल्यामुळं सारखं तेच ऐकून अशी इच्छा होतेच ना लहानपणीच, की आपण पण अशी नाटकं करणार आहे, आपण पण असं सगळं करणार आहे, आपले पण मस्त मस्त छान छान फोटोज असणार वगैरे. असं ग्लॅमर फॅन्डम असं सगळं असलं पाहिजे. ग्लॅमर असं नाही वाटायचं, कारण बाबांनी ऑलमोस्ट आधीपासून कॅरेक्टर रोलला जास्त प्रेफरन्स दिला होता. आणि मलाही पहिला पिक्चर मिळाला 72 मैल एक प्रवास. त्यावेळेसुद्धा मी 1960 साली एक गरीब फॅमिली असते की जी चालत प्रवास करणारी असती. तर त्याच्यामध्ये जर माझा गेटअप बघितला तर तो पूर्ण तुम्ही भिकाऱ्याशीच कम्पेअर कराल असा गेटअप आहे. सो ॲक्टिंग करायची आहे असं होतं, पण ग्लॅमरचं आधीपासून एवढं डोक्यात नव्हतं. पण असं छान वाटत होतं की आपण ॲक्टिंग करतोय, आपण एक दुसरं कॅरेक्टर प्ले करतोय. त्याचीच आवड होती, त्याच्यामुळे अजून पण असंच वाटतं की आता हे कॅरेक्टर केलं, आता वेगळं करायचं आहे. असे काही इनपुट्स निघतात, म्हणजे आता काय होतं की कधीतरी तुम्ही शिक्षक असता, कधीतरी तुम्ही वेगळा रोल करत असता, आणि प्रत्येक कॅरेक्टर त्याचे काहीतरी डिफायनिंग गोष्टी घेऊन येत असतं. म्हणजे बाबा ह्या कॅरेक्टरमधून मला हा एक इम्पॅक्ट झाला माझ्यावरती, असं काही मिळालं पहिल्यापासून? तसं म्हणजे पहिल्याच मूवीला असं झालं, कारण जे सगळ्यात जास्त हार्डवर्क किंवा स्ट्रगल करायला लागलं ते 72 मैल एक प्रवासला. आणि त्याच्यानंतर मी एक शटर नावाची शॉर्ट फिल्म केली होती, की जी कान्स शॉर्ट फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झालेली. तिथल्या लायब्ररीमध्ये अजूनही आहे, की जो आपण कान्स फेस्टिवल म्हणतो ना, त्याच्यामध्ये एक शॉर्ट फिल्मचा पण
विभाग असतो आणि त्याच्यामध्ये रिजनल लँग्वेजमध्ये आमच्या शॉर्ट फिल्मला 2016 साली तिथे सिलेक्शन आहे. सो त्याच्यामध्ये मी लीड रोल केला आहे. तो पण असाच एक कोड आलेली मुलगी आणि तिचा पूर्ण कॉन्फिडन्स लो असतो. तिला स्वतःवर काहीच गॅरंटी नसते की काय करेल, लाज वाटत असते. या सगळ्या गोष्टी करताना ते जे डिरेक्टर आणि 72 मैलच्या वेळेससुद्धा ती जी सगळी टीम, ते डिरेक्टर यांनी जे माझ्याकडून करून घेतलं, जे वर्कशॉप असेल किंवा ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या माहीत करून घेतल्या, तर ते सगळं करताना असं जो आत्ता सेम तू विचारलं ना की त्याचा प्रभाव पडला. मग बाकीचे रोल तर यूज टू झाले आता की चलो आपले हे डेली लाईफशी थोडंसं तरी रिलेट होतंच. चला मी आता शिक्षिका करते, बघितल्या आहेत, छान दिसणारे असतात, काही कडक असतात, काही नीट बोलणारे असतात. पण 72 मैलसाठी मी 21 दिवस केस धुतले नव्हते, बिना चपलीचे मे महिन्यातून चालत. अजून त्याचे घट्टे माझ्या पायाला आहेत, कारण ती रिक्वायरमेंटच होती की जर माझे केस सिल्की असतील तर ते एखाद्या कधीच डोक्याला तेल न लावायला मिळालेल्या मुलीचे केस कसे वाटतील. बरोबर. मग त्यासाठी डेली बॅक कोमिंग, मग त्याच्यामध्ये माती टाकणं. मग त्यांनी सांगितलं की तू हेअर वॉशच करू नकोस, आपण सगळं शूट झाल्यावर तुझ्या केसांची काळजी करू, स्पा वगैरे करू, सगळी रिकव्हरी करू, पण आत्ता काही करू नकोस. नखं पण कापून दिली नव्हती, आम्ही कुरतडायचो, रोज 5 तास उन्हामध्ये उभं राहायचो. कारण का तर नॅचरली टॅन झालं पाहिजे आणि तेवढं काळं वाटलं पाहिजे. कारण आता आपण स्किन केअर करतो किंवा आपण चांगलं खातो, चांगल्या घरात असतो, तर ऑलरेडी आपल्याला ते पोषण मिळालेलं असतं. पण ते कॅरेक्टर नुसतं मेकअप करून होणाऱ्यातलं नव्हतं, ते त्यांना रिअलिस्टिक टच पाहिजे होता. त्याच्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या, तर ते डोक्यात भिनत गेलं. मग त्या कॅरेक्टरचा इम्पॅक्ट पडला, त्याच्यामुळे त्या गोष्टी छान वाटतात. शाळेत असताना कधी असं वाटलेलं का की पुढे जाऊन मी लोकांच्या मोबाईलमध्ये असेल, लोकांच्या टॅब्समध्ये असेल, ऑनलाईन लोक मला एवढं पाहतील किंवा मला या एंटरटेनमेंटच्या फील्डमध्ये काम करता येईल, याचा विचार केलेला आधी कधी? म्हणजे शाळेत असताना नाहीच असा, कारण मी एकतर न्यू इंग्लिश स्कूलला होते, तुकडीमध्ये. तर त्याच्यामध्ये असंच असायचं की अभ्यासच करायचा, खेळायला पण जायचं नाही, ना लंगडी पळती, ना डॉज बॉल, ना बॅडमिंटन, काहीच नाही. मग मला असा प्रश्न पडायचा की ठीक आहे, आपल्याला थोडाफार डान्स करायला आवडतोय, पण अभ्यासाकडेच लक्ष दिलं पाहिजे, कारण कसं आहे, पगार मिळाला की कसं परमनंट जॉब आणि त्या सगळ्या गोष्टी. मग नंतर 10वीत गेल्यानंतर शाळेत एका चित्रपटाचं शूटिंग लागलं, हमने जीना सीख लिया. सिद्धार्थ चांदेकरचा पहिला चित्रपट तो. आणि त्याच्या वेळेस जे त्याचे वर्गमित्र दाखवलेले, त्यांच्यासाठी ऑडिशन्स लावले होते. आणि त्याच्यामध्ये जसं आमच्या वर्गात नोटीस आली, सूचना यायची, माहिती आहे ना, माझ्यामध्ये तू पण न्यूला होतास ना. हा, तू न्यूला होतास ना? हां, पण त्याच्यामध्ये तुमच्या पण वर्गात सूचना वगैरे येत असेल, शिपाई काका घेऊन यायचे. त्यांनी जसं सांगितलं आणि ते गेले की आमची जी सेक्रेटरी होती ती आली आणि डायरेक्ट म्हणली, जे कोणी जाईल त्याच्यामध्ये त्याला आम्ही वाळीत टाकणार, घेणारच नाही म्हणली, कारण आपला वर्ग अभ्यास करायचा आहे, आपण दुसरीकडे कुठं वेळ नाही द्यायचा. सेक्रेटरी आता काय करते? म्हणजे एवढा अभ्यास करून तिनं काय उकडली ते मला काहीच माहित नाही, कारण कॉलेजला गेल्यापासून मी ऑलमोस्ट म्हणजे 90% क्लासमेट्सच्या कॉन्टॅक्टमध्येच नाही आहे ना, मी कोणत्या व्हॉट्सॲप ग्रुपवर वगैरे जॉईन आहे. त्याच्यामुळे मला यांच्याबद्दल माहीत नाही. पण जे इंस्टाग्रामवरती नंतर दिसले आणि ज्यांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला की हां श्रावणी, आम्ही तुझं हे बघितलंय, छान वाटतंय वगैरे, तेच लोक कॉन्टॅक्टमध्ये. पण त्यावेळेस तिचं असं होतं की फक्त अभ्यासच करायचा, तुम्ही दुसरीकडे भटकू नका, ज्या मुली जातील त्या. मग काही मुलींना पटलं नाही, तर तिने कारणं वगैरे दिली, म्हणली तिथे त्यांनी जरा आपले स्कर्ट्स एवढेत तर त्यांनी एवढे करायला लावलेत. 7वीपर्यंत स्कर्ट होते, तेच त्यांनी 10वीच्या मुलींना दाखवलेले सगळे तसेच कॉस्ट्युमला. तर ते म्हणले गुडघ्याच्या वरती स्कर्ट्स आहेत तर ते आपल्याला चालणार नाही, असं तुकडीवरती हा परिणाम नकोय, कोणीच जायचं नाही. म्हणलं ठीक आहे, पण त्यावेळेस अशी काही आग पण नव्हती की करायचंच आहे. म्हणलं ठीक आहे, नाहीतर नाही. पण तरीही माझी जी मैत्रीण होती तेजू म्हणून, बेस्ट फ्रेंड होती, पण ती तुकडीत होती, तिनं डेअरिंग केलं आणि ती गेली. तिने त्या चित्रपटामध्ये तिच्या मैत्रिणीचा रोल केला आहे, हिरोईनच्या. तर त्याच्यामुळे मला छान वाटलं
की चला मी नाही तर मैत्रिणी तर केला आणि एकदम छान वाटतंय, चलो आपल्याला बघायला तरी मिळते कसं शूटिंग होतं वगैरे. तर ती सुरुवात होती आणि शाळेतून असं काही खास वाटलं नव्हतं की मी हे करेन, मला एवढं डेअरिंग येईल किंवा याच फील्डमध्ये मी फुल टाईम करेल. पण शाळेमध्ये असताना आता माझी 10वी ज्यावेळी झाली त्यावेळी बायोलॉजीमध्ये काही धडे होते की जे धडे शिकवताना आम्हाला आमच्या सायन्सच्या शिक्षकांनी शिकवले नव्हते. त्यांनी दुसरे शिक्षक त्या दिवशी वर्गात पाठवलेले होते. त्यात आमच्या वर्गातल्या मुलींना दुसऱ्या वर्गात बसवलं आणि मग आम्हाला सायन्सचे धडे बायोलॉजीचे शिकवले आणि मग परत आम्हाला बाहेर पाठवलं मुलांना आणि मुलींना बसून शिकवलं. तुमच्या वेळी काय परिस्थिती होती? नाही, आमच्या वेळेस मी एकतर 8वीपासून सेमी इंग्लिश चालू झालेलं. आमच्या आधीच्या 2 बॅचला सेमी इंग्लिश चालू झालेलं. तोपर्यंत सगळी शाळा मराठी मीडियम होती आणि नवीनच सेमी चालू झालेलं. इंग्लिश पण कोणाचं चांगलं नाही आणि शिक्षक यायचे आणि शिकवायचे. निम्म्यांना तर कळायचंच नाही कारण ते इंग्लिशमधून होतं. आणि तरीही चित्रा दाभोळकर मॅडम ज्या आहेत त्यांचे आम्हाला खास लेक्चर्स होते. तर ते लेक्चर्स असायचे आम्हाला आमच्या शाळेतल्या गणेश सभागृहामध्ये आणि तिथे मग मुलींना सेपरेट असायचे लेक्चर्स आणि मुलांना सेपरेट असायचे. मग त्या लेक्चर्सला ऑलमोस्ट तुकडीतली तुकडीतलेच नीट ऐकायचे, बाकीचे सगळे नीट ऐकायचे नाही. दंगा चालायचा मागे किंवा काही जण यायचे पण नाहीत. तर इंग्लिश आणि हे सेपरेट लेक्चर्स, त्याच्यामुळे असा एवढा ऑकवर्डपणा आला नाही कारण इंग्लिशमुळे वाचले सगळे वर्गातले. आणि मुला मुलींचं रिलेशन कसं होतं? म्हणजे आमच्या वर्गात मुलींचा पट होता 42 आणि मुलं होती 16 का 18 फक्त. हो, तुकडी ना. अच्छा, मुलीच हुशार असतात. नाही असं काही मी ऍग्री नाही करणार. ठीक आहे. नाही असंच आहे कारण जर तसं बघायला गेलं तर मुली जास्त म्हणजे ज्या गोष्टी एकदम नेटक्या करायच्या असतात त्याच्यामध्ये मुली जास्त पुढे. मुली खूप जास्त सिन्सिअर असतात इथपर्यंत ठीक आहे. मुलांना बाकी बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, मारामाऱ्या करायच्या असतात, खेळ खेळायचे असतात, मित्रांसोबत किस्से करायचे असतात, घरी भांडायचं असतं, भावंडासोबत मस्ती करायची असती. ह्या सगळ्यातून वेळ मिळाल्यानंतर मग थोडासा वेळ अभ्यासाला द्यायचा असतो. त्यामुळे सगळीकडे वेळ थोडासा हे होतो ना, शिफ्ट होतो ना. तसं मुलींना अभ्यास करायचा असतो. सगळं तू सांगितलंस ना, हे सगळं मी पण करायचे. मी पण घरातल्या सगळ्यांशी भांडायचे, खेळायचे, मारामाऱ्या करायचे, बहिणीला खूप बदडायचे, भावाला बदडायचे, दादागिरी करायचे, सगळं करायचे. पण तरी पण मी त्या 42 मुलींपैकी एक होती आणि तरी मुलांची संख्या कमी होती कारण बाकीच्या मुलांचा कल कदाचित अभ्यासापेक्षा त्या बाकीच्या गोष्टी. आणि न्यू इंग्लिश स्कूल त्यासाठीच फेमस होतं ना त्यावेळी की अभ्यासापेक्षा बाकीच्या गोष्टी जास्त करायच्या. असं काही नाही. ऍक्च्युली न्यू इंग्लिश स्कूलला जास्त पट टोटल त्यावेळेस आमच्या वेळेस 3,500-4,000 हजार विद्यार्थी असतील 5वी ते 10वीच्या दरम्यानचे. नवीन मराठी 1ली ते 4थी त्याचा तर पट वेगळा. पण जर जास्त विद्यार्थी आहे तर चर्चा तर जास्त असणारच. अर्थातच. 10वी किंवा 10वीला मार्क किती मिळाले? स्वतः विषय निघालाच एवढा हुशारीचा तर किती असतील गेस? जेवढे स्टँडर्ड्स आता मी ऐकतो त्याच्यावरून 90 तरी असावेत किमान. आमचे सगळे 90च्या पुढेच होते पण मला 86.72 असे मार्क्स आहेत. ओके, मग त्यावेळी बेस्ट ऑफ 5 वगैरे होतं काही? नाही आमच्या वेळेस नव्हतं. मी नाही का सांगितलं जस्ट 2 वर्ष आधी सेमी इंग्लिश लॉन्च झालेलं. आणि 86.72 ते पण त्याला पण एक किस्सा आहे. माझा जॉमेट्रीचा पेपर होता आणि जॉमेट्रीच्या पेपर वेळेस माझ्या मागे एक कन्या शाळेची मुलगी होती. आपले नंबर्स बोर्डाला माहिती आहे ना कसे सगळ्या शाळेतले मिक्स येतात. आणि त्या मुलीने तब्येत बरी नव्हती तिची आणि त्या मुलीने म्हणजे तिला उलटी आली आणि तिने उलटी केली आणि ती उलटी नेमकी माझ्या मागच्या बेंचवर होती ना, तर ते सगळं असं सगळं ते पूर्ण वाट लागली. तर त्याच्यामुळे माझा 27 मार्काचा पेपर राहिला. आणि आम्ही दोघींनी सुद्धा, जी आजारी मुलगी होती तरीही मी तिला मदत केली. माझा वेळ या सगळ्याचा विचार न करता की म्हणलं जाऊ देत, आजारी आहे, उलटी केली आहे बिचारीने. मग ते सगळं क्लीन करायला, शिपाई काकांना बोलवायला, पेपर पुन्हा नीट ठेवायला, पुरवण्या घ्यायला सगळी मदत केली. याच्यामध्ये 27 मार्काचा पेपर राहिला. पण आम्ही इतकी शिक्षकांना रिक्वेस्ट केली की आम्हाला फक्त 10 मिनिट वाढवून द्या दोघींना, पण नाही दिली. मग त्याच्यामुळे आमच्या दोघींचे पण बरेच मार्क्स तिथेच कट झाले. आज रिग्रेट होतो त्या 27 मार्क? त्यावेळेस फक्त असं थोडंसं वाटलं की अरे यार आपले 27 मार्क फुकट गेले. ऍटलिस्ट त्यातले आपल्याला 22, 23, 24 तरी ऍड झाले असते. 90 पर्यंत तरी स्कोर. पण तरी एवढं काही वाटलं नाही कारण
जसं आता मोठी होत गेले टक्केवारीचं काही घेणं देणंच राहिलं नाही. असं उलट असं वाटतं? वाटलं की चलो, मी त्यावेळेस जर त्या मुलीला हेडीस पिडीस केलं असतं तर मी एक म्हणजे मला स्वतःलाच जेव्हा कळायला लागलं असतं तेव्हा असं वाटलं असतं की अरे यार, माझ्यात काही माणुसकी होती का नाही, असं वाटलं असतं. पण आता चांगलं वाटतं की चलो, त्या 27 मार्काचा एवढा विचार नाही केला, पण आपण मदत तरी केली थोडीफार. माझ्या पण जॉमेट्रीच्या किस्साचा पेपराचा 10वीचा असाच एक ह्याचा किस्सा आहे की मला काहीच येत नव्हतं आणि माझ्या पुढं जो आलेला त्याचं आणि माझं ठरलेलं होतं की सायन्समध्ये मी तुला दाखवेन आणि जॉमेट्रीमध्ये तू मला दाखव. आणि आम्ही भवानी शाळेत होतो. त्यामुळं भवानी शाळा एवढी फेमस असल्यामुळं जॉमेट्री मी त्याच्या कृपेनं पास झालो. 11वीला किंवा त्याच्यानंतर मग या फील्डकडे कसं काय शिफ्ट व्हायला लागलीस हळूहळू हळूहळू हळूहळू? मी 11वी 12वी YC मधून केली सायन्स साईडनी. आणि त्याच्यानंतर मला नाटकासाठी विचारलं. एका बाबांच्याच सगळे ग्रुपमधले जे सगळे मेंबर्स आहेत ना, त्यांच्यातल्याच एका मित्रांनी मला विचारलं की नाटकात एक छोटा रोल आहे, करणार का? तर मी म्हणलं ठीक आहे, आपल्याला पण तेवढा एक्सपिरियन्स मिळेल, आपण ट्राय करूयात. म्हणून मी नाटकामध्ये काम केलं. तिथे माझी एक मैत्रीण झाली. मग त्या मैत्रिणीसोबतच मग आम्ही असं ठरवलं की आता आपण इथून पुढे खूप साऱ्या नाटकात काम करायचं. कारण बाबांचा तर सपोर्ट आहेच, पण आपल्याला पण इच्छा असली पाहिजे ना. ती इच्छा खऱ्या अर्थाने तिथे कुठे जरा जागरूक झाली आणि असं वाटलं की चलो, आपण पण करू शकतोय. मग नाटकाचं पाठांतर, मग तिथून त्याच्या आधी डान्स क्लास मी जॉईन केला होता. मग तिथं मी इन्स्ट्रक्टर होते. काही कॉलेजेसचे मी बरेच शोज कोरिओग्राफी केलेले आहेत, म्हणजे त्यांचे जे यूथ फेस्टिवल्स किंवा त्यांचे गॅदरिंग्स असतात ना ते, प्लस फॅशन शोज वगैरे. मग ते करत करत असं वाटायला लागलं की हे नुसतंच मी शिकत नाही आहे, तर याच्यातून इन्कमसुद्धा आहे. फक्त हे आपली आवड आहे ना, तर ती कंटिन्यू केली पाहिजे. बरोबर. कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही असंच विचार केला आणि ते सोडून दिलं मधूनच, तर काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीचा. जर याच्यातून मला सगळ्यात जास्त छान वाटतं आहे, आनंद मिळतो आहे, तर मला हे केलंच पाहिजे असं वाटायला लागलं. ह्याच्यामध्ये म्हणजे आता आपलं बालपण असं होतं 90s किड्सचं की आपण अशोक सराफ किंवा लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांचे मूवीज पाहत मोठे झालो. किंवा हिंदीमध्ये त्यावेळी सलमान, शाहरुख, आमिर, बच्चन थोडेसे होते. सो यांचा कोणाचा इम्पॅक्ट होता की बाबा हां, ह्याचे मूवी भारीच असतात किंवा हा मूवी मी मिसच नाही करणार आहे, असं काय होतं? होतं ना, कारण बाबा तर तसं माझे कलेक्टर ऑफिसला गव्हर्नमेंट सर्वंट. मग त्याच्यामुळे घरात सगळं असं एकदम जे असतं ना सगळ्यांच्या, एकदम असं हायफाय वगैरे काही नाही, सगळं एकदम नॉर्मलच. ओके. आणि त्याच्यामुळे घरात टी व्ही बॉक्स टाईपमध्ये, त्या बॉक्स टाईप टी व्हीला फक्त दूरदर्शन आणि सह्याद्री. 4 वाजता पिक्चर लागायचा शनिवारी. हां. आणि ठरलेलं असायचं, धडाकेबाज असेल, पुन्हा अशी बनवा बनवी असेल किंवा कोणताही असेल मराठी चित्रपट, पण तो न चुकता बघणार. चित्रहार, छायागीत या गोष्टी न चुकता बघणार. शक्तिमान, ज्युनियर जी, टिंबारूच्या मला नाही आठवते. या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यातून शेजाऱ्यांकडे पोगो आणि कार्टून नेटवर्क होतं, तर मग ते असे मग आपल्या दृष्टीने असे वरच्या क्लासमधले लोक असतील ना ज्यांच्याकडे पोगो आणि कार्टून नेटवर्क. म्हणजे असं कधी त्यांनी तसं ट्रीट नाही केलं, पण असं फक्त वाटायचं की हां, त्याचे पप्पा लॉयर आहेत, तर ते केबलचे पैसे भरतायत, तर चलो, केबलला 200 रुपये जास्त भरतायत ते तर चांगली गोष्ट आहे. आणि ते स्वतःहूनच बोलवायचे, या इथं बार्बीचा पिक्चर लागलाय, बघत बसा. कारण त्यांची पण मुलं तेवढ्याने खुश व्हायची. आणि त्यात माझा पण स्वभाव खेळकर होता, कोणाला चेष्टा मस्करी मारधाड असं नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्या आता एक 5 मिनिटापूर्वी काय बोलत आठवतं? हा, बहिणी भावाला, शेजारच्यांना नाही. शेजारच्यांना नाही, बहिणी भावांना. अच्छा, मग त्या सगळ्यांच्यात म्हणजे बहीण भावंडांच्यात सगळ्यात मोठ्या की लहान? मी मोठी सगळ्यात. ओके, म्हणजे काम करायला 2 लोक होती घरात स्वतःची. माझ्या बहिणीला जर बघितलं ना, तर माझ्या टोटल अपोजिट आहे. शांत आहे ती आणि म्हणजे तिला या क्षेत्राची काहीच आवड नाही आहे. ओके, मग आता घरातल्यांना कसं वाटतं, म्हणजे घरात त्यांच्या फिलिंग्स काय आहेत की तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे आणि आज सातारमधले ज्यावेळी आपण सोशल मीडियावरचे ठराविक लोक बघतो त्यामध्ये पहिल्या काही लोकांमध्ये श्रावणी सोळसकर नाव येतं. सो घरातल्यांना काय वाटतं? घरातल्यांना म्हणजे आमच्या घरात तसं बघायला गेलं तर थोडंफार कॉमेडीचं वातावरण आहे.
मला वाटत नाही की घरातले असे एकदम सिरियसली समज श्रावणी छान केलंस नाव चांगलं असं काही नसतं. आणि त्याचं मला पण असं काही वाटत नाही, कारण असं बाबांनाच आधीपासून वाटायचं की आपण करतोय, आता मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मला काही गोष्टी करायला नाहीत मिळाल्या तर त्या मुलांनी कंप्लीट कराव्यात, मग त्याच्यामध्ये मी कंटिन्यू करते तर त्यांना छान वाटतंय. ते मधून अधून म्हणत असतात की वा मस्त वाटलं, इकडं बोलवलं तुला, मस्त वाटलं, चला आता चला आपण मस्तपैकी जेवायला जाऊयात, पार्टी दे आता, इकडे इकडे फिरून आलीस, आता मग कुठे पाठवतेस मला तीर्थयात्रेला, परवाच म्हणत होते, म्हणले कुठं पाठवतेस, सांग लवकर, चल लवकर बुकिंग करून दे. अशी चेष्टा मस्करी चालू असते. तेवढ्यावरूनच कळतं की यांना छान वाटतंय, अभिमान आहे. पण त्याचवेळी सातारमधले काही लोक असतील की जे निगेटिव्ह वातावरण पसरवतात किंवा कमेंट्स करत असतात. सो हाऊ डू यू डील विथ दॅट? पहिल्यापासूनच घरात असं थोडं हसत खेळत कॉमेडी वातावरण असल्यापासून शक्यतो एक बॅक ऑफ माइंडच असं बसलेलं आहे की अशा लोकांना ऑटोमॅटिकली इग्नोर करायचं. ओके, होतच ते, लक्षच जात नाही. म्हणजे ते म्हणतात ना, शेजारी कुत्रं भुंकतंय तर भुंकू देत, त्याचा आवाज पण ऐकायला येत नाही. किंवा एखादा ढोल घेऊन बडवलं तरी त्यांना किती पण ओरडून सांगितलं तरी आपल्या कानापर्यंत येत नाही, जर आपल्या डोक्यात आपली आत्ताची गोष्ट फिट असेल. तसंच झालेलं आहे. काही फरक नाही पडत कोणी काही म्हणतंय त्याचा, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे, आपले गोल्स आपले टार्गेट्स फिक्स आहेत, किंवा आपण जे करतोय त्याच्यावर विश्वास आहे आणि आपल्याला त्या गोष्टींमध्ये आपल्या जवळच्या माणसांचा सपोर्ट आहे. तर मग बाकीच्या जे 4 लोक म्हणतात त्यांच्या म्हणण्याचा मला तरी कधी फरक पडला नाही आणि मला पडणार पण नाही आहे. आता ह्याच्यावरती आणखीन एक थोडासा खूप महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. तो म्हणजे 10वीपर्यंत आपल्याकडे काय होतं, म्हणजे मुलांमध्ये एकतर सचिन तेंडुलकर व्हायचं असतं किंवा महेंद्रसिंग धोनी व्हायचं असतं, की काही नाही झालं तर क्रिकेटमध्ये करिअर करू. क्रिकेटमध्ये करिअर नाही झालं तर मग असं वाटत असतं की बाबा आपण सिंघम बनू किंवा आपण काहीतरी कॉप बनू आणि मग आपण देशाला वाचवू किंवा हे वाचवू, असं हिरोइझम सगळं करायचं असतं. आणि त्याच्यानंतर होते 12वी. मग 12वीमध्ये आपल्याला मिळतो आपल्या मार्कांचा आरसा की बाबा ही तुझी लायकी आहे आणि तू ह्याच्यानंतर आता सायन्सला ॲडमिशन घ्यायचंस का कॉमर्सला घ्यायचं हे ठरव आणि त्या दृष्टीने तुझी वाटचाल सुरू कर. मग जी स्वप्न असतात ना ती स्वप्नच राहतात आणि दुसऱ्या गोष्टींमध्ये काहीतरी काम करावं लागतं. जसं आता तुम्ही म्हणालात की वडिलांच्या डोक्यात होतं की काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आणि त्यामुळे त्यांनी नेमक्या तुम्हाला त्याच गोष्टी करायच्या असल्यामुळे प्रोत्साहन जास्त दिलं, कारण मे बी त्यांना ते समजलं की हिच्या मनात काय चाललंय ते. सो असं वाटतं का की म्हणजे प्रश्न असा आहे ॲक्च्युली की स्वतःच्या मनासारखं करण्यासाठी कोणती प्राईस पे करावी लागली असा कधी विचार केला का? तसा विचार म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रत्येक जणच इमोशनल असतो आणि कधी कधी जास्तच इमोशन्स अशा उफाळून बाहेर येतात. मग त्यावेळेस असे विचार येतात. मग त्याच्यामध्ये असं वाटतं की जो आता तू मुद्दा बोललास त्या सेम फिलिंग्स येतात, वाटतं आपल्याला या सगळ्या गोष्टी. पण घरच्यांच्या बाबतीत असं एवढं नाही वाटलं, कारण त्यांचा पहिल्यापासून सपोर्ट आहे. जे वाटलं तेच थोडंफार की जे आपले काही लोक कनेक्ट होतात थोड्या वेळापुरते आणि ते आपल्या एकदम जवळचे होतात, मग आपण त्यांना बेस्ट फ्रेंड्स म्हणतो. पण तेच बेस्ट फ्रेंड्स जेव्हा जर तिसरंच व्यक्ती तुम्हाला मागून काहीतरी बोलत असेल त्यावेळेस ते तुमची साईड नाहीत घेत, ते त्यांच्या साईडला होला हो करतात किंवा हसतात किंवा त्यांच्यासोबत कदाचित तुम्हाला नावं पण ठेवतात आणि नंतर तुम्हाला त्या प्रसंगाची जाणीव होते किंवा ते कानावरती येतं. मग त्यावेळेस खूप वाईट वाटतं. मग असं वाटतं मी याला बेस्ट फ्रेंड का केलं किंवा ती असं का म्हणली, मग हा प्रश्न पडायचा. मग त्यावेळेस हे खूप वाटायचं की यार मी चुकले, इथं थोडंसं चुकले, हे असं नाही पाहिजे. म्हणजे आपल्याकडे सगळं आहे पण काय तर हे आपले फ्रेंड्सच असले निघाले. मी नाही कोणाला काही बोलत पण त्या व्यक्तीनं कसं काय माझ्याबद्दल बोललं, असं ही फिलिंग यायची आणि थोडंसं असं म्हणजे वाटायचं की वाईट वाटायचं. ओके, सो थोडीशी इमोशनल व्यक्ती आहे. सगळेच असतात, असं काही नाहीये. पण असं वाटलं का आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये की दिस वॉज माय लोएस्ट आणि ह्याच्या खाली मी नाही जाऊ शकत? इफ यू कॅन शेअर. म्हणजे नक्की कशाबद्दल? इमोशनली किंवा कामाच्या ह्याच्यामध्ये की बाबा खूप चॅलेंजिंग आहे किंवा माझी लागली आहे आपण जे म्हणतो तसं झालेलं का कधी?
तसं म्हणजे ॲक्च्युली कामाच्या बाबतीत असं नाही झालं, पण मी एक अशी पर्सन आहे की मी कधीच एकटी राहत नाही किंवा एकटी कुठे जात नाही. माझ्यासोबत आधीपासून म्हणजे मी शाळेत होते, बालवाडीपासून माझी एक मैत्रीण होती. ती मैत्रीण एक दिवस जरी शाळेत नाही आली ना तरी मला ताप यायचा. न सांगता नाही आली तर सांगितलं तर मला काही प्रॉब्लेम नसायचा. त्यावेळेस लँडलाईन होते आणि आधी कसं कळायचंच नाही ना की तिनं सांगितलं पाहिजे. तर ती आली नव्हती आणि मी होते बालगटात. ते बालगट असायचे माहिती आहे ना, आधी पहिलीच्या आधी असायचे लहान गट आणि मोठा गट. तर त्यावेळेस ती आली नव्हती तर त्यावेळेस मी खूप रडून दंगा केलेला. कोणालाच कळेना मी का रडतीये, आजारी पण नाहीये. आणि संध्याकाळी शाळेतून जाताना मी खूप तापलेले. पण जेव्हा ती दुसऱ्या दिवशी शाळेत आली त्यावेळेस मी एकदम नीट होते. आणि तसंच सेम मला प्रत्येक वर्षी वगैरे असं व्हायचं की जे फ्रेंड्स माझे जे आहेत ती लहानपणापासून आहे. माझी 5वीपासून एक बेंचमेट होती ती पण. मग तिने तर मी तिच्याशी बोलत नव्हते तर तिनं मला 16 पानी लेटर लिहिलेलं 9वीत असताना की आपली एवढी चांगली फ्रेंडशिप एवढ्याशा कारणामुळे नाही तुटू शकत श्रावणी, तू एवढा इमोशनली विचार नको करूस, आपण एकत्र कॉलेजला ॲडमिशन घेऊ, असं तसं. मग फक्त फ्रेंडशिपच्या बाबतीत जास्त इमोशन्स आहेत आणि छान वाटतं. ते पण आधार वाटतो ना, असं कोणतरी असतं म्हणजे घरच्या व्यतिरिक्त जी फॅमिली आपण चूज केलेली असते आणि ती फॅमिली आहे आपल्यासोबत. तर त्याच्यामुळे मला तसंच वाटतं की मी एकटी तर नाही असं फिरत कुठे, तर मला माझे हेच फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत लागतात. आणि त्याच्यामुळे आत्ता सुद्धा जे सोशल मीडियावरती दिसत आहेत आधीपासून ते सगळे माझे फ्रेंड्स फॅमिली. तुम्हाला तीच ॲज अ फॅमिली दिसेल की जे माझे टीम मेंबर सुद्धा आहेत ते पण सगळे चांगले फ्रेंड्सच आहेत. आणि तेच फॅमिली मेंबर्स आहेत. कधीच असं नाहीये माझं किंवा आशिषचं सुद्धा की कोणत्या गोष्टी प्रायव्हेट आहेत किंवा काही गोष्टी न सांगता करायच्या. आम्ही सगळ्यांच्या मतांनी, सगळ्यांना विचारून, ग्रुप डिस्कशन करून सगळं ठरवतो आणि तसंच पुढं करतो. तसंच माझं कॉलेजला पण होतं, तसंच शाळेत पण होतं. पण भीती नाही का वाटत? म्हणजे आता सोशल मीडिया म्हणजे आधी कसं होतं की बाबा सोशल मीडिया नव्हतं त्यावेळी माझ्यासोबतचे 10-15 लोक कोण आहेत हे लोकांना माहिती नसायचं. फक्त घरातल्या लोकांना माहिती असायचं की अरे हा ह्याचे मित्र येते, हा इथं नाही भेटला तर ह्याच्या घरी सापडेल, त्याच्या घरी सापडेल. पण आता अख्ख्या दुनियेला कळतंय की माझे मित्र कोण आहेत आणि मी त्यांच्यासोबत काय काय करतो आणि त्यात पण क्लोज मित्र कोण आहेत हे सुद्धा लोकांना कळतं. सो भीती नाही वाटत की बाबा मी एवढ्या सगळ्यांना माझ्यासोबत एक्सपोज करते सोशल मीडियावरती? असं नाही, यात भ्यायची अशी काही गरज नाहीये. कदाचित जे प्रायव्हेट लाईफ जगतात त्या लोकांना प्रॉब्लेम असेल, पण मला असं वाटतं पर्सनली की जे प्रायव्हेट लाईफ जगतात मग ते थोडेफार आतल्या गाठीचे असू शकतात, कारण त्यांना सगळंच लपवून ठेवायचं असतं आणि ते मला आवडत नाही. म्हणजे माझा पण एक स्वभाव आहे ना, तर माझ्या स्वभावाला ते आवडत नाही की काही लपवून ठेवणं किंवा एखाद्याबद्दल मागून असं बोलणं. मग ते पटतच नाही. मग तशी लोक, आपली वाईब तशी आहे तर आपल्या वाईबमध्ये तसली लोक येत पण नाहीत. बरोबर. मग त्याच्यामुळे अशा लोकांचा प्रश्नच येत नाही. मग जे आहेत ते ओपनली हसून खेळून मस्त असतात आणि असेच लोक सोबत आहेत. त्याच्यामुळे तुझा प्रश्न विचारला तो असा कधी असं वाटलं नाही. हा, म्हणजे त्यांना पण असं. पण दुसरी एक गोष्ट डेफिनेटली झाली असावी असं मला वाटतं, ते म्हणजे सोशल मीडियावरती मिळणारं अनवॉन्टेड अटेन्शन. म्हणजे वल्गर मेसेजेस आले असतील किंवा कमेंट्स आल्या असतील आणि एक मुलगी म्हणल्यानंतर तर ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात झाल्या असतील. म्हणजे युजर नेम बदलून किंवा शिव्या वगैरे देणं, तर ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो का? होतो ॲक्च्युली. पण जेव्हा मी मिस सातारा झाले होते 2013ला, त्यावेळेस कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून म्हणजे सकाळ पेपरमध्ये सुद्धा हेडलाईन आली होती, पहिल्याच पेजवर बातमी होती की मिस साताराचा किताब जिंकला श्रावणी सोळसकरने वगैरे. तसंच सेम होर्डिंग इथे लागलं होतं नाक्यावरती. तर तिथे कुणीतरी लगेच रात्री माझ्या चेहऱ्यावरून असा कट मारलेला आणि ते फाडलेलं वगैरे. मग मला असं फाडलं त्याचं वाईट वाटलं नव्हतं, पण कोणी केलंय आणि हे केलेलं सुद्धा माझ्याच आजूबाजूच्या लोकांच्यातलं असणार असं वाटलेलं मला. म्हणून मग मी ते CCTV फुटेज चेक करून वगैरे ते मी शोधून काढलं. मग मी त्यांच्या घरी जाऊन विचारलं की नक्की प्रॉब्लेम काय आहे. तसंही त्या व्यक्तीचा माझा काही एवढा खास संबंध नव्हता, पण ते शोधून काढलं, विचारलं, ते क्लिअर केलं. पुन्हा तिथं कबुली घेतली की पुन्हा असं करणार नाही, केली ती गोष्ट चुकीची आहे ह्याची जाणीव करून दिली आणि तेही घरच्यांसमोर, आईवडिलांसमोर. मग त्याच्यामुळे म्हणजे तरुण मुलगा होता? नाही, मुलगी. तरुण मुलगी होती आणि तिने पोस्टर फाडलेलं? हा, म्हणजे माझ्याच बरोबरची होती. ती कंटेंडर होती का ह्याची, मिस साताराची?
नाही असं काही नाही, पण म्हणजे आता नाव सांगायला कसं सोशल मीडिया आहे, सांगितलं असतं तरी हे नको, पण त्यावेळेस सॉर्ट झालेला आहे तो विषय. त्याच्यामुळे फक्त हा एक लक्षात ठेवण्यासारखा इन्सिडेंट आहे की ज्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं, म्हणून तो मी शेअर केला. पण ते नाव इम्पॉर्टंट नाहीये, प्रवृत्ती महत्वाची होती तेव्हाची. तर त्यामुळं कसं झालं की तिथे जर मी थोडंसं ॲग्रेसिव्ह होऊन वेगळा काही विचार केला असता आणि वेगळी गोष्ट केली असती तर ते वेगळ्या लेवलला गेलं असतं. पण मी ते डिरेक्टली CCTV फुटेज काढून त्यांच्या घरच्यांच्या समोरच ते सगळं क्लिअर केलं, कबुली घेतली सगळ्या गोष्टींची. पुन्हा ती व्यक्ती कधीच माझ्या नादी लागली नाही. ओके. मग मला हे छान वाटतं असं की आपण म्हणजे शॉर्ट टर्म विचार न करता लॉंग टर्म जर विचार केला, कारण का तर आपल्याला तिथं कायमचं टिकायचं आहे शेवटपर्यंत, तर या गोष्टींना सगळ्या गृहीत धरून चाललं पाहिजे की ह्या होतच राहणार आणि याच्यातून तुम्हाला पुढे जायचं आहे. बरोबर. सो थोडासा सिरियस प्रश्न विचारतो याच्यामधून की म्हणजे एक स्त्री म्हणून मला याच्यावरती ओपिनियन हवं होतं की मध्यंतरी खूप मोठ्या गोष्टी झाल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोलकात्यासारखं प्रकरण घडलं किंवा बदलापूरसारखं प्रकरण घडलं. त्याच्याचबरोबर त्याच्या आधी माझ्या मते रश्मिकाचा फोटो डीप फेक करून काहीतरी यूज केलेला होता, AI करून यूज केलेला होता. सो ह्या गोष्टी ज्यावेळी घडतात त्यावेळी एक स्त्री म्हणून आतमध्ये काय भावना असतात? घरात दंगाच चालू असतो. म्हणजे आधी तर या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ऐकल्यानंतर वाईट वाटतं आणि त्याच्यानंतर सेकंड पॉईंट असा असतो की आपल्या आजूबाजूंच्या सगळ्यांची रिॲक्शन काय येते, त्यांना याची जाणीव आहे का? बरोबर. कारण जर आपण सोशली ॲक्टिव्ह आहोत तर मला असं वाटतंय की त्याच्यातून जे आपले फॉलोअर्स आहेत किंवा जे आपले फ्रेंड्स आहेत तर त्यांना पण एक न कळत पॉझिटिव्ह मेसेज गेला पाहिजे. कारण का तर नेसेसरी नाही आहे की त्यांनी तसंच वागावं, सगळ्यांनी वागावं, पण हे आपल्याकडूनच जर अवेअरनेस स्प्रेड झाला तर न कळत बॅक ऑफ माइंड बसत जातं. मग त्याच्यातील आपण 0.01% जरी आपण या गोष्टीला कारणीभूत असू, कोणत्या पॉझिटिव्हिटीला, पॉझिटिव्ह अवेअरनेसला आपण जर कारणीभूत असू तर काय हरकत आहे एखादी स्टोरी शेअर करायला किंवा स्वतःचा थॉट शेअर करायला, स्वतःला सुचलेल्या 4 लाईन शेअर करायला, असं मला वाटत असतं. आणि मग त्यावेळेस जर कोणी घरातल्यांनी कोणी काहीच रिॲक्शन नाही दिली, जस्ट बातमी वाचून इग्नोर केली, तर मग खूप राग येतो. मग बडबड चालू होती, कळतं का नाही तुम्हाला, जाणीवच नाही आहे, असंच नाही आहे, तुम्हाला काय वाटतं का नाही, मग आम्ही काय करू त्याच्यावरती, आम्ही काय तिथं होतो का? म्हणलं हे बोलणं असं बरोबर नाही आहे. तुम्हाला पण 4 लोक फॉलो करतात, ॲटलिस्ट त्यातले जर थोडे जरा तरी टीनेजर्स असतील, त्यांनी वाचल्यावर न कळत त्यांच्या बॅक ऑफ माइंड हा थॉट बसेल की हे करणं असलं चुकीचं आहे किंवा आपण आपल्या कोणाशीच डिसरिस्पेक्टनी किंवा उद्धटपणे बोलू नये, इथून तरी सुरुवात होईल, मग पुढची गोष्ट पुढं. बरोबर. तर हा छोटा थॉट असतो. मग त्याच्यामुळे ते प्रयत्न चालू असतात की प्रत्येकाने जाणीव ठेवावी. मग कोणी विसरलं, 1 आठवडा झाला तर मग त्यांना टोचून आठवण करून देण्यात येते. काय झालं, बातमी माहिती आहे का नाही, डिटेल सांगू का, काय शेअर केलं का नाही, कसं वाटतंय, मग असं थोडंसं जबाबदारीनं सोशल मीडियावरती पण आपण व्यक्त झालं पाहिजे. म्हणजे का व्यक्त व्हायचं हे पण मी सांगितलं, कारण न कळत आपल्याला फॉलो करणाऱ्यांच्या माइंडमध्ये तो एक पॉझिटिव्ह थॉट एकदम बसवला जातो. बरोबर. मग हाच विचार यूट्यूबवरती ज्यावेळी पदार्पण केलं त्यावेळी चालू होता की बाबा असे काही विचार आहेत की जे आपल्याला लोकांच्या मनामध्ये इन्कल्केट करायचे की जस्ट नॉर्मल सुचलं, ट्राय केलं आणि झालं, असा प्रवास आहे हा? नाही, ॲक्च्युली ना, आता तू हा प्रश्न विचारलायस म्हणून, पण तसं बघायला गेलं तर मी कधीच आत्तापर्यंत एकदम सिरियसली काही यूट्यूबवरती पोस्ट नाही केलेलं. कारण तसा बेसिकली कॅटेगरीज बघितल्या ना यूट्यूबच्या की त्याच्यामध्ये कॅटेगरीज असतात, एंटरटेनमेंट, म्युझिक, न्यूज, पीपल अँड ब्लॉग्स वगैरे. तर त्याच्यामध्ये आम्ही आधीपासून एंटरटेनमेंट ही कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे. कारण घरातलं वातावरण तसं, फ्रेंड्ससोबत तसंच सगळं एन्जॉय करणं आणि सगळ्या गोष्टी एकदम मस्त मजेमध्ये, जसं की सब टीव्हीवर आपण तारक मेहता का उलटा चष्मा बघतो तशा टाईपमध्ये असतील तर मग लोकांनीसुद्धा इतर हसत खेळतच राहावं. कुणी त्या सिरियसनेसला डबल सिरियसनेस घेऊन त्याच्यामध्येच गुंतून राहू नये असं वाटतं. जरी इमोशनली विचार केला तरी आपण त्याच्यातून लगेच बाहेर निघावं असं वाटतं. म्हणून आम्ही
शक्यतो करून एक कॉमेडी कंटेंट किंवा जो आपल्या लाईफशी रिलेट करतो अशा टाईपचेच कंटेंट आम्ही प्रेफर केले. आणि त्याच्यानंतर लोकांची डिमांड आली की तुम्ही काय करता, कुठे राहता, तुमच्यासोबत कोण कोण असतं हे पण दाखवा, म्हणून ते व्हिडिओज चालू केले. मग त्या व्हिडिओजना माहीत पण नव्हतं मला की व्लॉग्स म्हणतात. मग नंतर कळालं जसं जसं की जिओवाल्यांनी आपल्याला इंटरनेट फ्री केलं तसं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आले. मग त्या मोबाईलमध्ये सगळ्यांना नेट वापरायला एकदम मस्त वाटायला लागलं. आधी 3 महिने रिचार्ज फ्री होते आणि देन 300 वगैरे रिचार्जची किंमत केली. आणि मग सगळ्यांना सवय लागल्यानंतर सगळे यूट्यूब, इंस्टाग्राम, टिकटॉक वगैरे एकदम भरभरून वापरायला लागले. मग त्यावेळेस असं वाटलं की आपण कॉमेडी वगैरेच करावं आणि त्यासोबत हे व्लॉग्स वगैरे. आता ही सिरियस बोलायची गोष्ट फक्त तुझ्यामुळे आली आहे. टिकटॉक यूज केलंय आधी की नाही? हां, केलंय. ओके. आणि ज्या म्हणजे आता मी विसरलो ॲक्च्युली प्रश्न काय होता, पण बॅक ऑफ द माइंड चालू होतं की यूट्यूबवरती ज्यावेळी प्रीमियरला 50-50 हजार लोक असायचे ते फिलिंग काय होतं त्यावेळेस? म्हणजे फिलिंग असं काहीच नव्हतं, कारण काहीच म्हणजे असं ग्रेट वाटायचं नाही त्यावेळेस. फक्त असं वाटायचं की चलो एवढी लोक बघतायत. कधी कोणाशी कंपॅरिझन नव्हतं किंवा कॉम्पिटिशन नव्हती. आमचा ॲक्च्युअल थॉट काय होता की शाळा नावाचा मूव्ही बनवायचा, कारण आशिष आधी त्याने अतिथी नावाचा चित्रपट बनवलेला आहे. मी सुद्धा आधी 72 मैल एक प्रवास, खैंदूळ, बास्ट, तराफा या नावाच्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. आणि आमचं यूट्यूबवरचं तसं बघायला गेलं तर सिरीजचं हे पहिलंच काम होतं. आधी आम्ही केलेले एक शॉर्ट फिल्म असं करून 10 एपिसोड्सचे वेगवेगळ्या टॉपिक्सचे एक बनवलेलं, पण सलग कंटेंट घेऊन म्हणजे एकच स्टोरी आणि त्याचे वेगवेगळे एपिसोड्स असं घेऊन आमची ती पहिलीच वेबसिरीज होती. मग आम्हाला यूट्यूबशी असं एवढं काही घेणं देणं नव्हतं. फक्त डोक्यात एवढंच होतं की आपण जर एवढे पैसे लावतोय तर त्याची रिकव्हरी आली पाहिजे. बरोबर. आणि ती रिकव्हरी आली तर आपण इथे पण कंटिन्यू करू शकतो. ओके. मग जर चित्रपटाला त्याच्यापेक्षा 10 पटीनं पैसा लागतोय तर आधी आपण इथे ट्राय करूयात, लोकांना आवडतंय का बघूयात. म्हणून आम्ही तो कंटेंट यूट्यूबला स्टार्ट केला आणि 3ऱ्या एपिसोडपासून ते लोकांना आवडलं, व्हायरल झालं. आणि त्यावेळेस असं काही ग्रेट वाटत नव्हतं की एवढी लोक बघतात एकत्र. मग टेन्शन यायचं उलट. एवढी यावेळेस 50,000 आली, पुढच्या वेळेस 70,000 आले प्रीमियरला. प्रत्येक एक एपिसोडला 10-20 हजारानं लोक वाढत होते. आणि त्यानंतर दिवसाचा 1 मिलियन इन 1 डे व्ह्यूज असे जायला लागले. मग त्यावेळेस असं टेन्शन यायचं की बापरे, आता पुढचा एपिसोड शूट झाला नाही आहे, मग आता लगेच केला पाहिजे. आता तर एवढी लोक बघून गेली आहेत, बापरे आता तर केलंच पाहिजे असं व्हायचं. मग त्यात मग आम्हाला एवढं लांब पुसेगावला जाणं पॉसिबल नाही झालं. मग आम्ही कोरेगावच्या इथल्या त्रिपुटीच्या शाळेमध्ये पुढचं शूट कंप्लीट केलं आणि या गोष्टी अशा कंप्लीट केल्या. त्यामुळं त्यावेळेस तसं काही फिलिंग नव्हतं, कारण आमच्यासाठी यूट्यूब नवीन होतं. ओके. पण अशी अपेक्षा करायला हरकत नाही म्हणजे की भविष्यात एखादा चित्रपट तरी निश्चित येणार आहे. हो, ऑब्व्हियसली. ओके. आणि आता थोडासा यूट्यूबचा किंवा आपण मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की आपण एवढे पैसे त्यामध्ये घालतोय, त्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय, तर त्याचं रिकव्हरी तरी ॲटलिस्ट झाली पाहिजे. सो यूट्यूबची पेमेंट स्किल कशी असते का, याच्याबद्दल काय अंदाज आलाय का आता? हो, तेव्हाच आला. त्यावेळेसच आपण जे काही करतोय त्याच्याबद्दल पहिल्यांदा आपण रिसर्च केलाच पाहिजे. आणि जर आपण तिथं फक्त वेळच नाही तर पैसा पण लावतोय तर त्या गोष्टी आपल्याला 101% माहिती पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे. ओके. तर त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा बघितलं की कसा रिकव्हरी ऑप्शन्स आहे, यूट्यूब थ्रू किती मिळतं आहे, किंवा आपल्याला ज्या पर्सनल ईमेलवरती येणाऱ्या ब्रँड ॲड्स आहेत त्याच्यामधून किती मिळतं आहे. मग आपण कोणाकोणाला ॲप्रोच करू शकतो, किंवा जे स्पॉन्सर्स आहेत त्यांच्या थ्रू किती मिळतं आहे. मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आम्ही ते सगळं ठरवलं आणि ते चालू प्रॉपर व्यवसाय म्हणून यामध्ये एंटर केलं. त्यामुळे बाकी गोष्टींचा अभ्यास झालेला होता. हो, आम्ही 2018ला यूट्यूबमध्ये एंटर केलं. पण तसं बघायला गेलं तर माझा पहिला पिक्चर 2012ला आलेला आहे. मग आता एवढ्या वर्षात तर आम्ही असं नाही की एक्सपेरिमेंट करत बसणार आहे. बरोबर. व्यवसाय म्हणूनच बघणार. कारण का तर आपण आता जर हे लॉंग टर्मसाठी करतोय तर आपल्याला त्याच्यातून इन्कम सोर्स हवाच. सो हा सगळा 2012 पासूनचा प्रवास सुरू झालाय. पूर्ण व्यवसाय समजून आपण या यूट्यूबमध्ये एंटर केलेला आहे. सो तो जो आकडा आहे की बाबा एवढं अर्निंग होऊ शकतं यूट्यूबमधून, त्याच्या रफ फिगर काही सांगू शकता का? रफ फिगर विचारायची असेल तर एका
सोलो क्रिएटरला विचारणं योग्य आहे. ओके ओके. कारण तो एकटा काम करत असतो आणि एकटा कमवत असतो आणि त्याचा एकटाचा इन्कम त्याला कन्फर्म माहिती असतो. पण जर आता आम्ही असं बघायला गेलं तर मी यूट्यूबचे मल्टिपल चॅनल्स चालवलेले आहेत आणि ते सगळे मॉनिटाईज करून दिलेले आहेत. त्यासोबत त्याच्यावरती सिरीज आहेत, त्याचे व्ह्यूज मिलियन्समध्ये आहेत, सगळ्या लोकांना आवडणाऱ्या सिरीज आहेत, तर त्याचा इन्कम छान आहे. पण जर तू जो प्रश्न विचारतोयस त्याबद्दल कसं आहे की तुमचा व्हिडिओ किती मिनिटाचा आहे, किती एपिसोड्स आहेत, तुम्ही या आठवड्यात किती व्हिडिओ टाकताय त्याच्यावरती तुमचा इन्कम डिपेंड करतो. पण लाईव्हलीहूड होऊ शकतं त्याच्यावरती, यूट्यूबवरती लाईव्हलीहूड होऊ शकतं. हो, आत्तापर्यंत मी 2019-20 पासून तरी यूट्यूबवरतीच इन्कम जास्तीत जास्त कमवत आलेली आहे. ओके. कारण इंस्टाग्राम तर लोकांना दिसतंय कसं असतं, फुकट आहे तिथे एकदम मज्जा आहे असं लोकांना वाटतं. तर लोक इंस्टाग्रामवरती अशा तुटून पडलेले असतात आणि त्यांना असं म्हटलं ना की असं असं म्हणजे स्टार्टिंगला आम्हाला असं वाटायचं की आपण विचारावं स्पॉन्सरसाठी, कारण आपण स्वतःच्या खिशातले जास्त पैसे घालवण्यापेक्षा आपण जर एखादा स्पॉन्सर मिळवला तर बरं होईल, आपले पण पैसे वाचतील, त्यांची पण ॲड होईल आणि नंतरचा येणारा इन्कम पण डिवाईड करावा लागणार नाही. तर मग ते आम्ही स्पॉन्सरला विचारलं तर ते कसे म्हणायचे, नाही नाही मॅडम तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामला आमची ॲड टाकणार असाल तर देतो, पण तुमच्या यूट्यूबला यूट्यूब कोण बघतो असं करायचं आहे. पण असं नाही आहे. यूट्यूब हे लाईफ टाईम बघितलं जाणार. यूट्यूबचा 4 वर्षापूर्वीचा व्हिडिओ पण आज पण बघितला जातो किंवा तो आजही ट्रेंडिंगला येऊ शकतो. पण इंस्टाग्रामचा कोणताही व्हिडिओ असेल तो हार्डली 1 मंथ 2 मंथ्स ट्रेंडिंगला असतो. त्याच्यानंतर जुने व्हिडिओ कधी तुम्हाला आलेत आणि आलेले पुन्हा तुम्ही रिशेअर केलेत किंवा ते जुने व्हिडिओ आपण पुन्हा टाकलेत किंवा त्याच्यातून पैसे आलेत नाही. पण लोकांना तरी पण इंस्टाग्रामवरती मज्जा येते. इंस्टाग्राम पैसे पण देत नाही ना, जुन्या गोष्टी ट्रेंडिंगला आणतो ना, त्याच्यातून काही इन्कम आहे ना काही गोष्टी. पण तरी ठीक आहे, चलो एक ते कनेक्टिव्हिटीचं छान ॲप आहे म्हणून ठीक आहे. पण माझं तर असं म्हणणं आहे की यूट्यूब हे खूप म्हणजे बेस्ट ॲप आहे की जे आपल्याला एंटरटेनमेंट पण देतं. आपण काही पण हाऊ टू सर्च केलं तरी आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं, प्लस इन्कम पण मिळतो. म्हणून जर तसं बघायला गेलं तर आमचे जे वेबसिरीजचे इन्कम आहेत ना ते प्रत्येक वेबसिरीजचे वेगवेगळे इन्कम आहेत. आणि शॉर्ट्सचं आत्ता चालू झालं, त्या शॉर्ट्सचे वेगवेगळे इन्कम आहेत. मग माझ्या परफॉर्मन्सवर डिपेंड करतं की माझा या महिन्याचा इन्कम किती आहे. जर मी या आठवड्यात व्हिडिओज नाही टाकले, मी डिॲक्टिव्ह आहे, तर माझा नेक्स्ट मंथचा इन्कम ऑब्व्हियसली कमी असतो. त्याच्यामुळे मी शक्यतो ॲक्टिव्ह राहण्याचा ट्राय करते. मला कधी असं वाईट वगैरे वाटलं तरी मी म्हणते जाऊ देत, आता वाईट वाटलेलं ठेवते साईडला, पुढच्या महिन्यात कमी पैसे येतील, मला आता रडत रडत का होईना व्हिडिओ कंप्लीट करावा लागणार आहे आणि टाकावा लागणार आहे असं करून म्हणजे अशी एखादी गोष्ट किंवा अशी एखादी मुवमेंट होती का की भारी आहे आणि जग जिंकलंय मी, असं म्हणजे जो फील असतो की अरे याच्यापेक्षा भारी काय असू नाही शकत, याचा कधी फील आलाय का आत्तापर्यंत सोशल मीडियावरती किंवा यूट्यूबवरती या जर्नीमधून? म्हणजे बऱ्याच वेळा आलाय, एकदा असं नाही. ओके. कारण मला सगळ्यात जास्त हे भारी वाटतं की लोक मला माझ्या नावाने ओळखतात. काही लोकांच्यात निगेटिव्ह चर्चा पण होते की अरे लग्नानंतर हिनं हिचं नाव नाही बदललं, लग्नानंतर ही जोडवी नाही घालत, मंगळसूत्र नाही घालत, असं करतात. पण ते त्यांचे रिॲक्शन्स आहेत ना. मी सांगताना मुद्दा मी आज टोनमध्ये सांगितले कारण ते या रिॲक्शननी मनातून अशाच ह्याने बोलत असतात. ते त्यांचा असाच असतो डायरेक्ट क्वेश्चन मार्क की मंगळसूत्र कुठे आहे असं. पण ते मला म्हणजे स्टार्टिंगपासूनच असं नाही वाटलं अजिबात की त्यांना या गोष्टीचं उत्तर द्यायला हवं आहे मी. कारण जर बेसिकली आपण शाळेत असताना आपला ईमेल आय डी काढतो. माझा ईमेल आय डी आहे shravanisolskar@gmail.com, जो मी शाळेत काढला होता. तुझा असेल माधव पाटणकर, पुढे काही नंबर असेल किंवा तोच असेल @gmail.com. तुम्ही मुलं नाही काही चेंज करत. आपण पुढे गेल्यावर मी जर एक वर्किंग वुमन बनायची स्वप्न बघतीये, मी काही चेंज करणार नाही आहे, तर मी माझ्या लग्नानंतरचं पण आडनाव नाही चेंज करावं लोकांसाठी असं मला वाटतं. कारण ज्याच्यासोबत राहतीये तो सोबत आहे, तो आनंदी आहे, मी आनंदी आहे. मग या सगळ्या गोष्टी लोकांसाठी चेंज करण्याचा काय अर्थ आहे असं आमच्या दोघांना पण वाटलं. आणि जर कामाच्या वेळेस नावं लावायचे तर आम्ही जर दोघांनी मिळून प्रोजेक्ट केलेला आहे तर मी श्रावणी आशिष आणि तो आशिष श्रावणी अशीच आम्ही नावं लावतो. त्याच्यामुळं ते ठीक आहे.
आणि राहिली गोष्ट मंगळसूत्राची किंवा साडीची किंवा जोडव्यांची अशा कॉमन क्वेश्चन्सची, तर मी तरी माझ्या कम्फर्ट झोनलाच प्रायोरिटी दिलेली आहे की मी कशात कम्फर्टेबल आहे, मी दिसते किती छान, मी स्वतःच्या प्रेमात भयंकर आहे, मी स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती आहे, त्याच्यामुळे मला मी आरशात छानच दिसावी लागते. जब वी मेट मधली गीत भेटली आम्हाला. नाही, त्यावेळेस जब वी मेट बघितला खरं, त्यावेळेस आवडला चित्रपट, पण असं वाटलं नाही की ती मी आहे. कारण ती नंतर एक्स्ट्रीम लेवलला जाऊन रडली, पण तिनं गिवअप केलं. पण आजपर्यंत मला असं वाटत नाही की मी कोणत्या गोष्टीत गिवअप केलेलं आहे. कभी खुशी कभी गम मधली पू आहे का? ती थोडीशी बिंडोके. म्हणजे मला तर असं वाटतं तिनं शाळेतलं पण पुस्तक वाचलेलं नसावं. पण मी आहे, छान आहे, मला मी आवडते आहे अशी. आणि हे पण छान वाटतं, तू जसा प्रश्न विचारलास तसा की कोणत्या गोष्टीचं असं खूप छान वाटलं ते की सगळ्या ऑलमोस्ट लोकांना माहिती आणि नोटीस करतात की मला पिंक कलर आवडतो. माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त काय आवडतं असेल तर तो म्हणजे पिंक कलर आणि बार्बीज आणि प्रिन्सेस. की माझ्याकडे खूप सारं कलेक्शन आहे बार्बीजचं. जसं तू पुस्तकांचं बघितलं तर माझ्या बेडरूममध्ये आला तर तुला बार्बीज दिसतील आणि माझे फोटोज दिसतील आणि मेमरीज कलेक्ट करायला आवडतात. तर हे सगळं लोकांना माहिती आहे, तर ते पर्सनली ओळखतात की श्रावणी सोळसकरला पिंक कलर आवडतो, बार्बीज आवडतात, फोटोज आवडतात. आणि त्याच्यामुळे ती गोष्ट खूप छान वाटते की लोकांना पर्सनली माझ्याबद्दल जाणून घेण्यात पण इंटरेस्ट आहे आणि त्यांना माहिती आहे, लक्षात ठेवतात. तर यामध्ये आशिष सर आणि तुम्ही दोघंही को एक्झिस्ट झाला एकाच इंडस्ट्रीमध्ये किंवा एकाच फील्डमध्ये. बऱ्याचदा लोक विचार काय करतात की मी या सेक्टरमध्ये काम करतो ना, तर माझा पार्टनर किंवा माझी पार्टनर या सेक्टरमध्ये काम करणारी नसावी. सो तुम्ही दोघांनी एकमेकांना कॉम्प्लिमेंट कसं केलं? तू आता हा मुद्दा सांगितला ना, तर हा थॉट कधी माझ्या डोक्यात लवकर आलाच नाही. म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर सुद्धा 2-4 वर्षानंतर मला माझ्या फ्रेंड्सना बघून जाणीव झाली की लोकांना सेम फील्डमध्ये काम करणारी लोक नको असतात, पार्टनर्स नको असतात. मी म्हटलं अरे यार, मला हा थॉटच पटत नव्हता, असं कसं असेल? म्हणजे आपल्याला जर इथं काम करायचं आहे आणि आपल्याला एका माणसासोबत लग्न करून राहायचं आहे, तर ते जर सगळं सोबतच असेल तर किती भारी आहे. म्हणजे ती सगळी प्रिन्सेस लाईफच झाली ना. सगळं छान, सगळं सोबतच फिरणं, हसणं, खाणं, सगळं शेअर करणं, काम करणं एकत्र. म्हणजे टाईम सेपरेटच व्हायला नको. आणि मी एवढी फ्रेंड होली की आधीपासून, तर मला माझे फ्रेंड्स लागतात. आणि असं पण नाही आहे की मी फक्त पार्टनर होली की, तर असे सगळे सोबत आहेत आणि सगळे मिळून जर आपण एखादी गोष्ट करतोय आणि सगळे नेहमी सोबत आहे तर किती छान वाटतं. फिरायला गेलो तरी सोबत आहे, जेवताना पण सोबत आहे. आत्ता पण तसंच असतं, सगळे एकत्र जेवतात वगैरे. तर मला हा थॉट माझ्या डोक्यात असल्यामुळे मला ते पटत नव्हतं की लोकांना असं वाटतं की माझ्या फील्डमधली नसावी. कारण का, पुन्हा तोच प्रश्न आला, प्रायव्हेट लाईफ, आतल्या गाठीचे. सॉरी, म्हणजे आता जर म्हणजे काही लोक बघत असतील तर त्यांना पण असं वाटत असेल की अरे मी तर असं आहे, मी अशी कशी म्हणते मला. पण सॉरी, म्हणजे मी फक्त माझा थॉट सांगितला आहे. कारण जर तुमचे काही सिक्रेट्स असतील, तुमचा पर्सनल स्पेस असेल तर तो असू द्यात तुमच्याकडे, नो प्रॉब्लेम. पण माझं असं काही नाही आहे. इवन मला असं पण वाटत नाही कधी की बाबा सगळे एकत्र आले की सगळ्यांना कसं वाटतं की आता आपण जावं घरी आणि पडावं, आपल्या बेडवर कधी पडतोय लोळत, असं होतं. पण मला तसं होतच नाही. मला असं वाटतं की एखादा बाय करत असेल ना की अरे का बाय करतेस तू, का बाय करतोयस, आता चालला तुम्ही, आता काय यार शेट, आता मज्जा संपली आपली. असं ट्रिप संपताना पण असं होत असेल मग की आता झालं, परत जायचंय, काम करायचंय? नाही, म्हणजे आता सध्या असंच काम आहे की ज्याच्यातून आपल्या आवडीचंच काम येतं, ते सगळं छान. पण असं होतं की एखाद्या व्यक्ती जायला लागलं ना की नकोच वाटतं. मग असं होतं थांब ना असं होतं. त्याच्यामुळे मला ते त्या लोकांसाठी सिरियसली सॉरी की तुमची सिक्रेट लाईफ असेल, पर्सनल स्पेसवाले असाल तुम्ही, तर तुम्हाला माझा हा थॉट पटला नसेल तर. पण मी अशीच आहे आणि असं असू शकतं. हां, असं असू शकतं. येस, ओके. आणि आता पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला विचारायचं आहे की काही लोक अशी असतील ना की ज्यांना खूप आपण जवळचं मानलेलं असतं काही टाइम पिरियड. याच्या आधी फक्त मी हे सांगते, आता जो आपला आत्ता जो चालू होता क्वेश्चन,
की मी अशीच आहे, म्हणजे मला असंच आवडतं. म्हणून जो मगासचा पण क्वेश्चन रिलेट करत होता ना, की तेच मंगळसूत्र, साडी वगैरे, कम्फर्ट झोन वगैरे, तसंच मला असं वाटत होतं, आशिषला असं वाटत होतं की काहीही आपल्या लाईफमधलं चेंज नाही व्हावं. आपण जसे आहोत, आपण जे तू मगाशी म्हणालास ना, की मार्क्सवरून आपल्याला लायकी कळती आणि आपल्याला वाटतं की आपले ड्रीम्स चेंज होतात, पण तेच मला करायचं नव्हतं. मला माझी पहिली गाडी पिंक कलरची घ्यायची होती. मी पिंक कलरचीच पहिली गाडी घेतली आणि मला जसं राहायचं होतं, कारण मी माझ्या मैत्रिणींना, माझ्या रिलेटिव्हजना, मावस बहिणींना, आत्या बहिणींना बघितलेलं. आमच्या घरात डोक्यावरून पदर वगैरे घ्यायची पद्धत होती. चांगली गोष्ट आहे पदर घेणं, पण ते जेव्हा तुम्ही लादता एखाद्यावरती की जबरदस्ती घेतलाच पाहिजे, तेव्हा ते चुकीचं आहे. एक स्वतःहून मनाने रिस्पेक्टफुली, आता मी पण घेते, जेव्हा आपल्याला वाटतं की जेव्हा आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत स्वतःहून करणं वेगळं आणि एखाद्यावरती रेस्ट्रिक्शन्स टाकून ते करून घेणं ते वेगळं. तर ते रेस्ट्रिक्शन्सवाल्या गोष्टी होत्या, तर त्या मला अशा थोड्याशा खटकायच्या. पण मला असं वाटायचं की मी मला हवी अशीच लाईफ जगावी. मला वाटलं की मला आज फिरायला जायचं, मला आज काम नाही करायचं, तसंच झालं पाहिजे. मला आज जर वाटलं की मला हेच कपडे शॉपिंग करायचे आहेत आणि हेच घालायचे आहेत, तसंच झालं पाहिजे. मला असं वाटलं माझ्याकडे म्हणजे हाच फोन पाहिजे किंवा मला याच्यामध्ये असंच करायचं आहे, तर आपल्याला पैशाची कमी पडता कामा नये. त्या लेवलला आपण सगळं सेट करून ठेवायचं. तर असा सगळा विचार होता, तसंच जगायचं चालू आहे. कारण मग मैत्रिणी म्हणतात ना, अरे यार श्रावणी, काय तू चिल्ल्या पिल्ल्यांबरोबर असतेस यार. म्हणलं अरे यार, तुम्ही चिल्ले पिल्ले का म्हणता यार, तुम्हालाच नाही जमत. आता तुम्ही झालाय म्हणलं काकूबाई, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की लहानांशी तुम्ही मिक्सअप नाही होऊ शकत. पण म्हणलं तुम्ही बघा, मी लहान असू देत नाही तर किती पण मोठा असू देत, म्हणलं मला मिक्सअप व्हायचा प्रश्नच येत नाही. म्हणलं असं वाटून जातं ते सगळे आपले फॅमिली मेंबर्सच आहेत. म्हणलं तुम्ही असं म्हणतात, नाही तू कसं काय यार त्यांच्याशी बोलतेस, ते कसे काय तुझ्याशी एवढे फ्रँक बोलतात वगैरे, असा प्रश्न येतो. मग ते जसं लाईफ पाहिजे होतं ना, मी जे माझं सेट केलेलं डोक्यामध्ये, मोठे एक्सपेक्टेशन्स नव्हते की लंबोर्गिनी घेणार, फरारी पाहिजे पिंक कलरची, असलं काही नव्हतं. मला माझं बार्बी हाऊस घ्यायचं होतं एक, त्याच्यामध्ये माझ्या प्रत्येक बार्बीची वेगळी वेगळी रूम असणार आणि माझ्याकडे खूप सारे पिंक कलरचे कपडे असणार वगैरे, आणि मला पाहिजे तिथं फिरता येणार आणि सगळ्या गोष्टी एकत्र जेवायला बसायचं. आपण आपला पार्टनर आपल्या 24 तास सोबत असणार, तो आपल्याला सगळं सांगणार, त्याचं काही सिक्रेट नसणार, त्याची पर्सनल स्पेसवाली लाईफ नसणार. तर ते असलं वाटत होतं, ते सगळं तसंच चालू आहे मस्तपैकी. त्याच्यामुळे काही असं हे नाही वाटत, वेगळं नाही वाटत. म्हणजे नात्याची हनीमून फेज जी 1 वर्षानंतर संपते ती अजून चालूच आहे. ती रोमॅन्टिकवाली ती वाली हनीमून फेज तू म्हणतोयस ना, तसा पण प्रश्न नाही आहे. पण जी ठरवलेली माइंडसेटवाली लाईफ आहे ना, ते गोड नातं असतं की बाबा लोकांना 2-3 वर्षानंतर लोक म्हणतात की अरे का केलं किंवा आता नाही. हे फक्त त्याच्यासोबतच नाही, पार्टनर बरोबरचं, तेच माझे आई वडील असतील किंवा माझे फ्रेंड्स असतील किंवा माझे जे टीम मेंबर्स असतील, सगळ्यांसोबत तसंच एकदम निवांत मस्त. थोडी चिडचिड होते काम कंप्लीट नाही झाल्यानंतर, पण सगळे समजतात की मॅडम 5 मिनिटासाठी चिडतात, नंतर परत हे आहेच. ओके. सो हाच प्रश्न होता की जी लोक नाही येतात आयुष्यामध्ये पण एकेकाळी ती महत्त्वाचा पार्ट होती, त्या लोकांकडून शिकायला काय मिळालं? म्हणजे ती खूप जवळची असतात ना आपल्या. हो. सो म्हणजे आता जर हा प्रश्न तसा बघायला गेलं तर सिरियस क्वेश्चन आहे. आणि या लोकांच्याबद्दल तसं बोलायचं म्हणलं तर आपल्याला जशा इंस्टाग्रामवरती सध्या पोस्ट येतात की काही लोक तुमच्या 26 एजपर्यंत टेम्पररी असतात, मग त्याच्यानंतरचे परमनंट असतात, मग त्याच्या आधीचे असे असतात तसे असतात. मग ते वाचून कधी कधी असं रिलेट होतं, पण परत मला असा थॉट यायचा की अरे हे तर माझ्या डोक्यातलं आहे, इथं कसं काय आलं असं लोकांना वाटत असेल. पण माझ्या डोक्यात काय येतं, इथं आलंय म्हणजे हे कोणीतरी टाईप करून टाकलंय, त्यांना टाईप करून टाकलंय म्हणून ते आले आणि तेवढ्या लोकांनी लाईक केलेलं आहे. म्हणलं मी काही पोस्ट क्रिएट नाही केली. जर माझ्या डोक्यात आधी हा थॉट आला तर म्हणलं अरे यार मी कुठेतरी मागं पडतीये, ते लोक राहू देत बाजूला, पण ही पोस्ट कंटिन्यू, आपल्याला जे सुचते ते पटकन लिहिलं पाहिजे काहीतरी, असं व्हायचं. मग त्याच्यामुळे मी जसे हे लोक भरपूर आले आणि गेले तसं त्यांना ज्या वेगाने यायचं होतं आणि ज्या वेगाने जायचं होतं त्यांचा वेग मी काही कुठे थांबवला नाही. मी इथेच आहे,
मला साताऱ्यातूनच काम करायचं होतं. मी साताऱ्यातूनच काम करते आहे. पुण्यात होते काही वर्ष, पण मला पुण्यातली लाईफस्टाईल काय एवढी आवडली नाही. म्हणजे आधी वाटायचं छान, पण नंतर नाही आवडलं. शेवटी आपलं गाव आणि हे आपलं सातारचं एवढं भारी नेचर आणि एवढे सगळे माझे फ्रेंड्स, माझाच इथला एरिया तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की साताऱ्यातूनच काम करूया. त्यासाठी आपल्याला पुण्याला मुंबईला जायची गरज नाही आहे. जर मी इथं आहे तर ज्यांना काम करायचं माझ्यासोबत ती लोकं येतात, शिकतात, काम करतात आणि त्यांना जायचं असलं की जातात. फक्त कोणाला किती माझ्या जवळ करायचं हे माझ्यावरती आहे. तर मी जरी जवळ केलेलं असलं आणि त्यांच्यात आणि माझ्यात जर काही झालं तर ऑब्व्हियसली मी थोडीशी इमोशनली हर्ट होणार, मलाही शिकायला मिळणार. पण ते शिकायला मिळालेलं मी पॉझिटिव्ह वेने घेते. चलो आता आपलं या व्यक्तीबाबत असं झालेलं आहे, आता पुन्हा असं होता कामा नये. ठीक आहे बाबा, असं नाही आहे की आपली आता ती व्यक्ती गेली, आता संपलंच माझं सगळं, आता मी काय करू शकत नाही, असं काही नाही आहे. कोणाचं कोणा वाचून अडत नाही. आणि हे सगळं एकदम हसत खेळत राहण्याचा सगळा क्रेडिट जातो आशिषलाच. कारण मी आधी अशी चिडायचे, म्हणायचे अरे मी एवढं केलं आणि अशी कशी जाणीव नाही त्या व्यक्तीला, आणि मग माझं असं माझं आता डोकं फिरलं आहे, मग ती अशी कशी बोलू शकते, ती अशी कशी गेली. मैत्रिणींच्या बाबतीत आधी मग आशिष म्हटला ठीक आहे ना, मग काय, आली थांबली ना, तिला टाईमपास करायचा होता, हसायचं होतं, शिकायचं होतं, शिकली, हसली. मग आता काय, आता तिला तिचं कोणतरी दुसरं भेटलंय, जाणार ना ती, का तुझ्यासाठी थांबणार आहे इथं. मग तू कशाला चिडचिड करते, तिला चिडचिड नाही होत, तुला का होतीये. मग हा तुझा एनर्जी आणि वेळ वाया जातोय, मग राहू देत ना. असं म्हणजे होत राहिलं. आणि मग मला आधी मैत्रिणींवरूनच समजलं. मग त्याच्यामुळं जे रिसेंटली आत्ता काही लोक गेले, मग त्याच्यावरून काही मला एवढा फरक नाही पडला. कारण तोपर्यंत मी शिकलेले. जर आपल्याला इथं वाटलं ना, ही फिलिंग आपल्याला कंटिन्यू नाही करायची, कारण ही निगेटिव्ह फिलिंग आहे. निगेटिव्ह फिलिंग आपल्याला कंटिन्यूस नाही करायची. डिरेक्टली ब्लॉक करायचं, ब्लॉकच केलं सगळीकडून, ब्लॉक करायचा आणि विषय सोडून द्यायचा. मग आपल्याकडे पुन्हा बाकीचे तर लोक आहेतच नवीन शिकणारे किंवा आपल्याला जॉईन होणारे, ज्यांना आपल्यासोबत काम करायचं आहे, ज्यांना आपलं कौतुक आहे, ज्यांना आपले सगळ्या गोष्टी छान वाटतात आणि त्यांनासुद्धा तशाच सगळ्या छान छान हे करायच्यात, अशा टाईपमध्ये. सो ॲक्च्युली आता हा खरं शेवटचा प्रश्न आहे की ही जी आम्ही सिरीज चालू केली आहे पॉडकास्टवरती, त्याच्यामध्ये सोशल मीडियावरती जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, ज्यांना लोक खूप मोठ्या प्रमाणात फॉलो करतात आणि त्यांचा कंटेंट पाहतात, त्यांना आपण इन्व्हाइट करतो आहे. मग काही लोक असतील की जे श्रावणी सोळसकरचा पॉडकास्ट म्हणून हा पॉडकास्ट पाहतील, त्या लोकांसाठी काही नोट आहे का? आहे ना. थँक्यू सो मच की खास तुम्ही माझ्यासाठी हा पॉडकास्ट एवढा म्हणजे माझी बडबड ऐकली त्याबद्दल. ॲक्च्युली मी फर्स्ट ऑफ ऑल पाटणकरलाच थँक्स म्हणेन, कारण मला एवढी बडबड करायची संधी दिली. तशी मी अशीच नॉनस्टॉप बडबड करत असते, पण माझ्या फ्रेंड्ससोबत. तुमच्यासोबत व्लॉग्समध्ये जेवढं काही मी बोलले असेल किंवा ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या असतील तेवढं तुम्हाला दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीजमधून किंवा बिहाइंड द सीनमधून, शूटिंगच्या ह्याच्यातून दिसून येत असेल. पण डिरेक्टली असं बोलणं आपलं असं पहिल्यांदाच झालं असेल. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही हे सगळं ऐकलं आणि याच्यामध्ये तुम्हाला काय पटलं, नाही पटलं, सॉरी काही पटलं नसेल तर ते तुम्ही बिनधास्त कमेंटमध्ये सांगू शकता. आणि पटलं असेल तर ते सुद्धा सांगू शकता. तर त्याबद्दल मनापासून आभार. आणि असंच तुम्ही जरी बाकीच्या सिरीज बघितल्या नसतील किंवा आत्ताची आलेली बघितली नसेल, माझी शाळा वगैरे, तर तीसुद्धा बघा. त्याच्यामध्ये माझं कोणाचं कॅरेक्टर आहे? वीणा मॅडम. लक्षात आहे, वीणा कुलकर्णी मॅडम म्हणून मॅडम आहेत शाळेतल्या, वर्ग शिक्षिका आहेत. हां, वर्ग शिक्षिका. कडक, हा एकदम, म्हणजे तशा कडक नाही, अशा कडक. तर त्या कडक मॅडमचं कॅरेक्टर आहे. तर ते कसं वाटतंय ते बघा. आणि तुम्हाला शटर नावाची जी शॉर्ट फिल्म जी मगाशी सांगितली ती सुद्धा तुम्हाला आता यूट्यूबवरती मिळेल. मिहीर सातवळेकर म्हणून चॅनलचं नाव आहे त्याच्यावरती, किंवा तुम्ही शटर शॉर्ट फिल्म श्रावणी सोळसकर असं टाकलं तरी ती येईल. आणि 72 मैल एक प्रवास तुम्हाला शिमारोवरती मिळेल आणि इतर वेळेस टी व्हीवरती लागलेलाच असतो आहे. जर तुम्हाला त्याच्यात बघायचं असेल माझे केस कसे झालेत, माझा लुक कसा आहे, कारण आपण स्टार्टिंगला ते बोललो ना, तर त्याच्यामुळे जर राहिलंच असेल तर ऑलमोस्ट जर तुम्ही आत्तापर्यंत बघत असाल आणि जसं त्यांना म्हणलं की श्रावणी सोळसकरसाठी बघत असतील, तर ऑलरेडी त्यांनी हे सगळं बघितलेलं असणार आहे. लॉयल फॅन बेस आहे.
हो खूप. आता मी गणपतीचा फोटो नाही टाकला पहिले 5 दिवस, तरी मला मेसेजेस आले आपल्या ड्रीम हाऊसच्या बाप्पाचा फोटो का नाही पडला अजून, मग यावर्षी मोदक नाही बनवले. Okay. सगळं लास्ट डेला टाकलं. म्हणलं अरे बापरे, लोक एवढं लक्षात ठेवतात. मग ते असं नोटीस होतं की अरे वा, लोकांना खरंच काहीतरी फरक पडतोय आपण जर नाही टाकलं तर. मग ते छान वाटतं असे बघून मेसेजेस. ओके, सो मलाही छान वाटतं जर तुम्ही चॅनल लाईक केला, शेअर केला, सबस्क्राईब केला, व्हिडिओजवरती कमेंट्स केल्या. त्यामुळे तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर नक्की या 3 गोष्टी करा. आणि त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूची जी लोकं आहेत, लाईक माइंडेड पीपल आहेत, त्यांच्यासोबत चॅनल शेअर करा. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि खूप छान वाटलं. येस, थँक्यू सो मच. आणि मला खूप छान वाटलं, कारण मला नाही वाटत की आजपर्यंत कधी माझे यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती अशा पद्धतीनं विचार मांडले गेलेले. मी पहिल्यांदाच बोलली आहे, पण ठीक आहे, बोलले. कसं वाटलं ते नक्की सांगा. बाकीची तर मज्जा मस्ती तुम्ही बघत राहावा आमच्या चॅनलवरती. आणि हो, नुसती मीच एकटी इथं बडबड करायला नाही आलेली आहे, बाकीचे जणसुद्धा खूप छान छान बोलत आहेत. तर बाकीचेही व्हिडिओ बघत राहावा. पुढे कोण येणार पुढच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा बघा, आधीचे व्हिडिओ कोणाचे आहेत ते सुद्धा बघा. आणि पाटणकरच्या पण नावाने कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू.